नको रडू नकोस. काही झालेलं नाहीये मला. केला होता लपून गोळी झाडली चालेल, फक्त लागून गेली. देव माझ्या पाठीशी होता ना, फक्त चाटून गेली ती मला. देव? अरे राज रोज हातात बंदुका घेऊन खून करत फिरता, अतिशय सांगायला लाज नाही वाटत? अरे चंडाळा, देव तुझ्या नाही, त्या माझ्या पोरीच्या माधवीच्या पाठीशी आहे. तुझ्यासारख्या नालायक माणसांसाठी प्रार्थना करते ना, म्हणून जिवंत आहेस तू केलेल्या कित्येक पापांपेक्षा जास्त बळकट हिचं पुण्य म्हणून वाचलायस तू. देव पाठीशी आहे म्हणे. अरे कसा असेल देव पाठीशी, कसा असेल? रोज लोकांच्या घरी पूजा सांगून प्रामाणिकपणे भिक्षुकी करणाऱ्या गरीब भिक्षुकाच्या घरी जन्म घेऊन कुठली दीक्षा घेतली तुम्ही? ज्या हाताने घरोघरी पूजा सांगून लोकांसाठी आशीर्वाद मागायचे, त्या हाताने लोकांचे मुद्दे पाडताय. आजवर केलेली पूजा, व्रतवैकल्य सारं वाया गेलं. अरे भिक्षुकाच्या पोटी सैतान जन्माला आले. सैतान वाईट साईड धंदे करता आणि हे असं नको ते मागे लावून घेता. आणि थोर मात्र आम्हाला कुणी करायला सांगितलं मनस्ताप तुम्हाला? कुणी सांगितलं मनस्ताप करून घ्यायला? मारतोय ना आमच्या कर्मानं. आम्हाला माहित आहे मला किती पाप करतो मी. ते मान्य आहे मला की एका पूजा सांगणाऱ्या माणसाच्या पोटी मी सैतान जन्मलोय. पण कुणी केलं सैतान आम्हाला? सांगा ना, कुणी केलं? पूजा सांगून किती मिळायचे तुम्हाला? 3-3 तास तोंडाची वाफ झालं सत्यनारायण ऐकवतात. आणि दक्षिणा किती मिळायची? 11 रुपये 21 रुपये. रॅट नाही मला मी तुमच्या पाप आणि पुण्याच्या संकल्पनेला. एवढा जोर होता ना तुमच्या भिक्षुकीत. वाचवायचं होतं माझ्या आईला. माझ्या आजारी आईच्या उपचारासाठी 1 पैसा नाही दिला कुणी. 1 पैसा. मला शिकवताय बाबा, मला जगू द्या. जगू नाही तर मरू साला एकदाच. पण तुमच्या पुण्याईचं होतं नकोय मला. जीव गुदमरतोय माझा, जीव गुदमरतोय.